नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आज पंतप्रधानांनी घोषित केलेल्या नाशिक ते सोलापूर अक्कलकोट या महामार्गाचे प्रत्येक छोटे-मोठे तपशील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझी ही धारणा आहे, की सरकार प्रत्येक गोष्ट करतं ती चुकीचीच असते, असं म्हणायचं अजिबात काही कारण नाही. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि आजच जेव्हा सरकारनं अधिकृतपणे सांगितलं, की भारतीय अर्थव्यवस्था ही जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची जगातली अर्थव्यवस्था झाली आहे आणि लवकरच ती जर्मनीला मागे टाकेल. तेव्हा तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की त्याचा आणि ह्या रस्त्याचा काय संबंध आहे? 5 ट्रिलियन इकॉनॉमी होण्यासाठी सगळ्यात जास्त काय गरज असते, तर ती पायाभूत सुविधांची. ज्याला आपण इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणतो. साधारणपणे लाख, सव्वा लाख कोटी रुपये दरवर्षी केंद्र सरकार पायाभूत सुविधेवरती, ज्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो, त्याच्यावरती खर्च करत असतं. साधं उदाहरण आहे समृद्धी महामार्गाचं. समृद्धी महामार्ग झाल्यानंतर ज्या गतीनं नागपूरवरून मुंबईला लोक येत आहेत, तर हळू हा एक विकासाचा मोठा महामार्ग ठरू शकतो. सुरुवातीला 50-60 हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीबद्दल जे आक्षेप घेतले जात होते, तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये ही जी पायाभूत सुविधेतली गुंतवणूक आहे, ती महाराष्ट्राला सुद्धा 1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाईल. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्पेशली नाशिक, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर आणि कर्नाटक सीमेवरती असलेल्या प्रत्येकाने आणि जे लोक महाराष्ट्रात शेजारी गुजरात राज्यामध्ये राहत आहेत, त्यांनी तर हा व्हिडिओ प्रत्येकाच्या घराघरात जाऊ दिला पाहिजे. मुंबईतल्या आपल्या नातलगापर्यंत आणि परदेशामध्ये राहणाऱ्या नातलगापर्यंत पाठवायला हवा. कारण ह्यामुळं महाराष्ट्राची जी कनेक्टिव्हिटी, आता बघा लातूरवरून जो नवा मार्ग मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे, जो मार्ग लातूरवरून बीड, धाराशिव वगैरे असं करत तो माळशेज घाटात येईल आणि तिथून ठाण्याला येईल. त्यामुळे लातूर ते मुंबई ठाणे अंतर हे केवळ 4 तासाचं असणार आहे. ह्या प्रकल्पाबद्दलचे हे एवढे सगळे तपशील मी आत्ता गोळा केलेत, की जे तुम्हाला हे सांगतील, की त्याचा पर्यावरणीय परिणाम सुद्धा काय आहे, ते समजून घ्यायला. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, ज्याला CCEA असं म्हणतात, ह्यांनी आज हे वर्ष सरत असताना महाराष्ट्राला एक मोठी भेटच दिली आहे. हा जो नवीन प्रकल्प आहे, हा प्रकल्प महाराष्ट्रातल्या नाशिकपासून सुरू होईल, तो अक्कलकोटपर्यंत जाईल. हा 374 किलोमीटरचा 6 पदरी 6 लेन ग्रीनफील्ड प्रवेश नियंत्रित महामार्ग कॉरिडॉर असणार आहे. ग्रीनफील्ड प्रवेश नियंत्रित. हा महामार्ग बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्सफर, म्हणजे अर्थातच जर टेंडरिंग होईल, जो कोणी त्याचं टेंडर घेईल त्याला 50, 60, 70 वर्षासाठी त्या रस्त्यावरचा टोल गोळा करण्याचे आणि इतर काही अधिकार त्याला मिळतील. आणि राष्ट्रीय महामार्ग NHAI हा ह्यातला कोर असेल, की जो हा महामार्ग बनवून घेईल. हा प्रकल्प PM गतिशक्ती आणि सुरत चेन्नई एक्सप्रेस यासारख्या व्यापक राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपक्रमांचा भाग आहे. आणि म्हणून मी म्हटलं, की सुरतपासून ते चेन्नईपर्यंतचे जेवढे लोक आहेत, त्यांनी हा व्हिडिओ आत्तापर्यंत जो मी सांगितला आहे तो बघाच, पण शेवटपर्यंत बघून कुठे भूसंपादन होईल, कोणाच्या जमिनी जातील, कोणत्या गावातल्या जातील, याचा साधारण अंदाज येईल तुम्हाला. या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च आहे 19,142 कोटी रुपये. जर याची तुलना तुम्ही समृद्धी किंवा शक्तीपीठाबरोबर केली तर अत्यंत कमी पैशात हा प्रकल्प होतो आहे. आणि माझं असं महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पाबद्दलचं अंडरस्टँडिंग आहे, की केंद्र सरकारचे प्रकल्प हे खूप लवकर होतात आणि कमी पैशामध्ये होतात. महाराष्ट्रात तिप्पट चौपट रक्कम का लागते, रिअली डोंट नो. सो या प्रकल्पाची एकूण लांबी 374 किलोमीटर आहे. तो 2 टप्प्यामध्ये विभागला गेलेला आहे. नाशिक ते अहिल्यानगर हा 152 किलोमीटरचा पहिला टप्पा आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट हा सुमारे 222 किलोमीटरचा दुसरा टप्पा. हा नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर आणि त्याबरोबरच काही अलाइनमेंट ही बीड जिल्ह्यातनं सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कुठे कुठे आणि कुठल्या महत्त्वाच्या केंद्रांना कनेक्टिव्हिटी मिळते आहे? नाशिक, अहिल्यानगर, बीड, सोलापूर आणि अक्कलकोट या मार्गावरती असलेले शिर्डी, शनी शिंगणापूर, तुळजापूर, अक्कलकोट ह्या देवस्थानांना सुद्धा ह्या निमित्ताने कनेक्टिव्हिटी मिळेल. प्रश्न असा आहे, की
ह्या मार्गाची आणखी 3 मोठ्या महामार्गाला कुठे कनेक्टिव्हिटी असेल? दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे जो वाधवन पोर्ट जवळ इंटरचेंज जवळ तो मिळेल. आग्रा-मुंबई कॉरिडॉर जो नाशिक इथं NH-60 आडेगाव जंक्शनला मिळेल आणि समृद्धी महामार्ग जो नाशिक जवळ पांगरी इथे मिळेल. नाशिक ते तळेगाव दिघे हा भाग प्रस्तावित पुणे-नाशिक एक्सप्रेसवेला जोडणारा असणार आहे. हा महामार्ग कर्नूलपर्यंत पुढं जाईल आणि पश्चिम ते पूर्व किनारपट्टी चेन्नईकडे जाणारी या कॉरिडॉरला मोठी बळकटी देईल. फायदे काय आहेत? प्रवासाचं अंतर सुमारे 201 किलोमीटरनं कमी होईल. प्रवासाचा वेळ सुरत ते चेन्नई 17 तासांनी कमी होईल. जो पूर्वी 31 तास होता तो आता 14 तासापर्यंत कमी येईल. 45% वेळेची बचत होईल. महामार्गाची डिझाईन स्पीड जी आहे ती 100 किलोमीटर प्रति तास सरासरी गतीनं 60 तास जर तुम्ही चाललात तर आहे. औद्योगिक नोडसाठी हा लॉजिस्टिकला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देईल. किती रोजगार निर्मिती होईल? तर सुमारे 251 लाख थेट दिवस, मनुष्यबळ नव्हे, 251 लाख थेट दिवस एवढं मनुष्यबळ तिथं होईल. 314 लाख अप्रत्यक्ष मनुष्य दिवस आणि आर्थिक वाढीमुळे आणखी रोजगार मिळतील. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळं जमीन संपादन, टेंडर प्रक्रिया, प्रत्यक्ष बांधकाम हे टप्पे पुढील काळात सुरू होतील आणि मग जो कोणी टेंडर बोलेल त्यानंतर 2026 मध्ये या बांधकामाला सुरुवात होईल आणि साधारणतः 4 ते 6 वर्षामध्ये हा बांधकाम पूर्ण होईल. आता याचे पर्यावरणीय इफेक्ट काय? 374 किलोमीटर लांबीचा असल्यामुळं 6 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग असल्यामुळं याला CCAनं मंजुरी दिल्यानंतर हा प्रकल्प जरी प्रारंभिक टप्प्यात असला तरी हा प्रकल्प सुरत चेन्नई आर्थिक कॉरिडॉरचा भाग असल्यामुळं सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर विभाग आणि नंतर नाशिक ते अक्कलकोट असल्यामुळं या ठिकाणी जंगल, जमीन, पाणीसाठे, जैवविविधता याच्यात काही ना काहीतरी प्रमाणामध्ये आपल्याला पर्यावरणाला बाधा येणारच आहे. पण अर्थात जमीन वापरातले बदल, जैवविविधतेवरती परिणाम, वन्यजीव मार्ग, नदी, नाले, गोदावरीच्या उपनद्या तिथे आहेत. जलस्रोत जसे नदी, नाल्या, मातीची धूप आहे. हवा आणि ध्वनीचं प्रदूषण होईल. सामाजिक परिणाम होतील. पण संभाव्य उपाययोजना काय आहेत? तर उंच पूल, व्हायडक्ट, बोगदे, वन्यजीव अंडरपास, प्रतिपूरक वृक्षारोपण साधारणतः 10 पट जे होत नाहीये. ध्वनी प्रतिबंधक भिंती, पाणी साठवण, पर्यावरणीय टप्पे अशा सगळ्या गोष्टी आहेत. जंगल तोड सुमारे 428 हेक्टरवरची जंगल तोड होणार आहे. सुमारे 14,000 झाडांची त्यात तोड होऊ शकते. मूळ मुद्दा काय आहे की 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राचा जो 1 ट्रिलियन वाटा असेल त्या वाट्यात ह्या अशा महामार्गांची गरज आहे. आपण खूप उशीर केला आहे. जर तुम्ही दाक्षिणात्य राज्यांची अगदी कशाला कर्नाटकचं उदाहरण बघा, उत्तर प्रदेशचं बघा फॉर दॅट मॅटर किंवा बिहारचं बघा. ह्या 2 राज्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत तर ती ह्या देशाला पुढे घेऊन जातील, त्या राज्यांना पुढे घेऊन जातील आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल. ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या ह्या मार्गावरचे जे छोटे-छोटे गाव आहेत त्या ठिकाणी सुद्धा ह्या 6 पदरी मार्गासाठी भूसंपादन होणार आहे आणि त्यामुळं हे पहिले महत्त्वाचे तपशील आणि टप्पे मी तुम्हाला सांगितले. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न असतो की जे घडतं, जसं घडतं, ते कसं घडतं आणि का घडतं हे पण तुम्हाला सांगायचं आणि तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल मनापासून तुमचं आभार.